नमस्कार मंडळी, मी माया गुरे या व्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं संध्याकाळच्या वेळी स्वागत आहे. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:10 आणि आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आणि आज आहे माघी श्री गणेश जयंती. तर तुम्हा सगळ्यांना माघी श्री गणेश जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. बरेच जण आज गणपतीला गेले असतील, तर आज वेदांत आणि केतकी मगाशी जाऊन आले आणि मी आणि महेशसुद्धा जाणार होतो, परंतु त्यांना थोडंसं लेट होणार आहे, त्यामुळे आम्ही उद्या जाणार आहोत गणपतीला. आणि आज माघी श्री गणेश जयंती असल्यामुळे मी मोदक करणार आहे. आता मी पनीरची भाजी बनवलेली आहे, त्याचबरोबर डाळ भात पण बनवून ठेवलेला आहे. आता कणिक म्हणून मोदक करायचे आणि चपाती करायची, एवढा स्वयंपाक राहिलेला आहे. तर आता तो स्वयंपाक मी करून घेते आणि पनीरची भाजी फक्त आता तुम्हाला मी दाखवते केलेली आहे ती. तर इथे तुम्ही बघू शकता, आत्ताच मी पनीरची भाजी बनवलेली आहे आणि आता मी कणिक मळून घेणार आहे. कणिक मळून घेते. मोदकाचं सारण मी ऑलरेडी तयार करून ठेवलेलं आहे, तर पटपट मोदक आणि चपात्या लाटून घेते आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग मी तुम्हाला शेअर करते. तर चला, तर आता माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता चपात्या झालेल्या आहेत, त्यानंतर इथे डाळ उकळली आहे आणि आपले मोदक रेडी झालेले आहेत आणि पनीरची भाजी तर मी तुम्हाला मगाशी दाखवलेली आहे. घड्यात वाजलेले आहेत 8:30. तर आता माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे. आता फक्त मला कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत आणि आता सगळेजण आले की आम्ही जेवायला बसू. तर आता महेश केतकी आलेली आहे, आम्ही आरती करून घेतो. वेदांत आता थोड्या वेळात येईल. तर इथे नैवेद्याचं ताट ठेवलेले आहे. पुरी पुरी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओढ शेंदुराची, कंठी रखे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. राजाचा ट्रेन राजाशी बोलत त्या मुली जरा चालतात. नाव ऐकलंय, आठवत नाही. असं बोल. तर आज आहे रविवार, तर आता मी पोहे करते. देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे. तर आज पोह्यामध्ये मटार टाकलेले आहेत. मला पोह्यामध्ये मटार खूप आवडतं. तर आधी पहिले पोहे करून घेते. इथे तुम्ही बघू शकता, मस्त गरमागरम आपले पोहे रेडी झालेले आहेत. मटार पोहे बनवलेले आहेत मी. तर आता हे वाढून घेते मी आणि गॅस बंद करते. तर इथे बाउलमध्ये महेश गुरे यांना वाढते. केतू हे वळा घे. मी सुद्धा पोहे खाऊन घेते. तर आता आमचा सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे. नाश्ता झाल्यानंतर बेसिंगमध्ये जेवढी पण भांडी पडली आहेत ती भांडी आता मी पटपट घासून घेते, कारण भांडी घासून झाल्यानंतर मला स्वयंपाकाला लागायचं होतं. वेदांतला सुरुवातीला मी सोया बनवणार आहे आणि मग सोया बनवल्यानंतर आमच्या तिघांचा स्वयंपाक करायचा आहे. तर आता पटपट ही भांडी मी आवरून घेते. तर इथे माझी सर्व भांडी घासून झालेली आहेत. आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे. सुरुवातीला आता मी वेदांचा सोया कुकरला लावून घेते. तर आता आम्ही निघालेलो आहोत गणपतीला. मी आणि महेश गणपतीला जातो आहे. वेदांत आणि केतकी माल भरण्यासाठी आर मार्टमध्ये जात आहेत. तर आता आम्ही आधी मंदिरात दर्शन घेऊन येऊ, तोपर्यंत वेदांत आणि केतकी माल भरतील, मग नंतर मी त्यांना जॉईन होणार आहे. तर चला, तर आता आम्ही आर मार्टमध्ये आलेलो आहोत. आता पटकन जितका होईल तेवढा मी माल भरून घेते, कारण नंतर परत वेदांत येणार आहे आणि तिथून मग आम्ही मंदिरात जाऊ. बघू, आहे प्राईस बघितली. ओपन नाही करू शकत ना. ठीक आहे, घेते ते पॅकेट. का हा वेगळा आहे? नाही, त्याच्यामध्ये हे असतं, स्टँड असतो. किती वेळा हलवणार तर तुम्ही? दुसरा घे.
मग मी ठेवतो. बिस्किट घ्यायचं ना काजू करून भरशील ना. हां हा छोटा पण परवडतोय का बघ. हा मोठावाला घ्या. ते पार्लेजी होय पार्लेजी घ्यायचं का मोठा? घ्यायचा का मोठा? घ्या तो मोठ्या की घ्या. तुम्ही खाणार असेल तर. वाव किती मोठा आहे. पाण्याचे मोठ्या तुम्हाला. हां किराणा सामान भरल्यानंतर मी आणि महेश गणपती बाप्पाच्या मंदिरात आलो आहोत. आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर पद्धतीने फुलांची छान अशी आरास केलेली आहे. मंदिरामध्ये सगळीकडे फुलांची छान अशी आरास केली आहे. त्याचबरोबर मस्त गुलाबी रंगाचे पडदेसुद्धा लावलेले आहेत. वरती सुंदर असं झुंबरसुद्धा लावलेलं आहे. पूर्ण मंदिर फुलांनी सजवलेलं आहे. खूप सुंदर वाटत होतं. आणि समोरच भजनसुद्धा चालू आहे. गणपती बाप्पाची गाणी चालू आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता गणपती बाप्पाचा इथे पाळणासुद्धा ठेवलेला आहे. शनिवारी जन्मोत्सव झालेला आहे गणपती बाप्पाचा. आम्हाला ॲक्च्युली शनिवारीच यायचं होतं, परंतु त्या दिवशी आमचा योगच आला नाही. परंतु काही हरकत नाही, आज आम्ही आलो आहोत. छान वाटते मंदिरामध्ये. आणि तुम्ही इथे बघू शकता इथे गणपती बाप्पाचा पाळणा ठेवलेला आहे. आणि या पाळण्यामध्येच गणपतीचा जन्मोत्सव झालेला आहे. खूप गर्दी असते. आणि तुम्ही बघू शकता अजूनही मंदिरामध्ये गर्दीच आहे. मंदिरात भजन चालू होतं, त्यामुळे आम्ही इथे थोडा वेळ बसलो आणि मस्त असा भजनाचा आस्वाद घेतला. खूप छान मंत्रमुग्ध झालो आम्ही. मी आणि महेश बसलो आहे इथे खुर्चीवरती. आता घरी आलेलो आहोत आम्ही आणि आता स्वयंपाक करायचं आहे. घड्यात वाजलेले आहेत 9 आणि येताना मी ब्रेड घेऊन आलेली आहे. आता वेदांना ब्रेड आणि पनीर बनवणार आहे आणि आम्हाला चीज ब्रेड आम्ही खाणार आहोत. तर चला आता मी आवरून घेते.